प्रत्येक मराठी घरामध्ये पुरणपोळी सोबत केली जाणारी झणझणीत अशी कटाची आमटी. कटाच्या आमटीशिवाय पुरणपोळीचं जेवण अपूर्ण आहे. चला मग आज बनवूयात आपण झणझणीत अशी कटाची आमटी होळी स्पेशल. मी सोनाली, सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सुरुवातीला कटाची आमटी बनवण्यासाठी आपण एक सुकं वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं, काही लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रक. आता हे मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचं आणि हे बाजूला ठेवायचं. आता मी मसाला भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आहेत धने, हिरवी मिरची, भाजून घेतलेला कांदा, लसूण, अद्रक, हिरवी कोथिंबीर आणि भाजून घेतलेलं खोबरं. तर ही सर्व जिन्नस मी तव्यावरती चांगली तेल टाकून भाजून घेतलेली आहे. आता ही सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची. तुमच्याकडे पाटा वरवंटा असला तर त्यावरती हे वाटण बारीक करा, त्यामुळे अजून आमटीला छान अशी चव येते. तर थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हा मसाला चांगला बारीक करून घ्यायचा. मी हा मसाला 2 बॅचमध्ये बारीक करून घेतलेला आहे, कारण क्वांटिटी जास्त होती त्यामुळे. आणि हा मसाला ताटामध्ये मी काढून घेतला. आमटीसाठी जे काळं वाटण असतं ते या ठिकाणी आपलं बनून तयार आहे. आता मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, जी आपण पुरणपोळीसाठी शिजवून घेतो तीच 1 वाटी घेतलेली आहे, कारण मी या ठिकाणी 10 ते 15 लोकांसाठी ही कटाची आमटी बनवत आहे. 1 वाटी डाळ घ्यायची आणि ती पण चांगली मिक्सरला बारीक करून घ्यायची. आमटीसाठी येळवणी घेतलेला आहे आणि हे डाळ शिजलेलं पाणी आहे. पुरणपोळीसाठी जी डाळ शिजवतो त्याचंच हे पाणी आहे. आता आपण आमटीची छान अशी फोडणी करून घेऊयात. त्यासाठी पातेल्यामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं. त्यामध्ये सुरुवातीला जे आपण सुकं वाटण तयार केलं ते तेलामध्ये टाकायचं. काही कढीपत्त्याची पाने टाकून याला छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं. म्हणजे लसूण खोबऱ्याचा जो काही कच्चेपणा असतो तो निघून जातो. आमच्याकडे ही आमटी याच पद्धतीने बनवली जाते. लसूण खोबऱ्याचं वाटण छान असं परतल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं काळं वाटण टाकून घ्यायचं आणि ते पण यामध्ये छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. जेवढे आपण मसाले परतून घेतो तेवढी या आमटीला छान अशी चव येते. आता आपण यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊयात. तर मसाल्यामध्ये आहे लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, गरम मसाला, हळद. आता हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे मसाले पण यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आमच्याकडे थोडीशी कोथिंबीर देखील यामध्ये टाकून छान अशी परतून घेतली जाते. ह्या मसाल्याला छान असं तेल सुटल्यानंतर आता आपण यामध्ये येळवणी टाकून घेऊयात आणि येळवणी थोडंसं गरम असताना टाकायचं आहे, म्हणजे आमटीला छान अशी तरी येते. नंतर आपण बारीक केलेली डाळ यामध्ये टाकून घ्यायची. जेवढं लागेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट पातळ तुमच्या अंदाजानुसार. मी ही आमटी 10 ते 15 लोकांसाठी बनवत आहे, त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये मी बनवलेली आहे. आता लगेच आमटीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता थोड्याच वेळात आपल्या आमटीला छान अशी तरी आलेली आहे. आमटी जेवढी दिसायला भारी दिसते त्यापेक्षाही अधिक ही चवीला भारी होते. तर ही आमटी आता 9 ते 10 मिनिटांसाठी चांगली आपल्याला उकळून घ्यायची आहे. मधून मधून आपल्याला ही आमटी थोडीशी पळीने हलवत राहायची आहे. तर 10 मिनिटांनंतर ही आमटी छान अशी उकळलेली आहे. शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. याआधी आपण पुरणपोळी कशी बनवायची याचा देखील व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पण नक्की पहा. तर सणासुदीला प्रत्येक मराठी घरामध्ये केली जाणारी झणझणीत अशी कटाची आमटी बनून तयार झालेली आहे. तर झणझणीत अशी कटाची आमटी त्यासोबत गरमागरम पुरणपोळी आणि दूध हे खायला अगदी 1 नंबर लागतं. सणासुदीला आपल्याकडं हाच मेनू असतो. ह्या आमटी सोबत गरमागरम इंद्रायणी भात किंवा गरमागरम भजे खूप छान लागतात खायला. किंवा मग ही आमटी तुम्ही वाटीमध्ये घेऊन वरपू देखील शकतात. अगदी 1 नंबर लागते, अगदी तोंडाला चव येते. तुम्ही पण ह्या होळीसाठी या पद्धतीची कटाची आमटी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.